नमस्कार. वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत मैत्रिणींनो. तर आज आपण बाहीची डिझाईन पाहणार आहोत. तर ती डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगित आहे. 9.5 इंच उंची व 9.5 इंच रुंदी. बाहीची घडी ही 9.5 इंचाची आहे व दंडगेर 6 इंचाचा. 1.5 इंचाचं मार्जिन इथं ॲड आहे आपलं. आणि त्यानंतर बघा, जी डिझाईन बनवायची त्यासाठी आपल्याला नॉर्मलच बाही आपण इथे कट करून घेतली. तर त्यावरती आपण 5 इंच उंची, आता इथे जी उंची आहे डिझाईनची तुम्ही 4 किंवा 3.5 सुद्धा इथे ठेवू शकता. 3.5च्या पुढे आपण ही डिझाईन बनवू शकतो. आता इथे मला थोडासा मोठा पप पाहिजे होता म्हणून मी इथे मोठी म्हणजे 5 इंच उंची घेतलेली आहे. तर बघा, अशा सिंपल असा पानाचा आकार देऊन ते कट करून घेतलं आहे. आता दोन्ही बाह्या मी एकावरती एक ठेवूनच कट केलेल्या आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. तुम्हाला छान अशी ही डिझाईन जर शिकायची असेल तर सरळ बाहीवरती मी अस्तर ठेवलेला आहे. सरळच आपला जो साडीचा कपडा आहे तो सरळ आहे, त्यावरती अस्तर ठेवले. त्यानंतर तिथे आपल्याला एक फोल्ड द्यायचा आहे. फोल्डरची दाबटीप देऊन घ्यायची व त्यानंतर बाही आपल्याला सरळ पलटी करून घ्यायची आहे, जशी नॉर्मल आपण करतो तशी. इथे दाबटीप दिल्याच्या नंतर आपल्याला बघा, अगोदर काय करायचं, जिथे आपली डिझाईन आहे तिथेच आपल्याला शिवून घ्यायचं आहे. बघा, इथे वरची डिझाईन जेवढं पानाचा आकार आहे तेवढाच आपल्याला शिवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला दाबटीप खालच्या बाजूला द्यायची नसेल तरी सुद्धा चालेल. इथे खालून बाहीला मी वरून टीप नाही मला द्यायची नाही, त्यामुळे मी इथे दाबटीप दिलेली आहे आणि त्यानंतर पानाचा आकार जो आहे तो शिवून घेतलेला आहे, कारण नंतर आपल्याला दाबटीप देता येणार नाही. ठीक आहे. तर बघा, इथे पूर्ण जे आहे ते कट करून घेतलं एक्स्ट्राचं मार्जिन आणि त्यानंतर बाही ही आपण ओपन करून घेतलेलं आहे. सरळ बाजू जी साडीची म्हणजे कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो आपण सरळ झालेला आहे व्यवस्थित असा. त्यानंतर चेक करायचं पानाचा आकार व्यवस्थित आलेला आहे की नाही व त्यानंतर आपल्याला दाबटीप द्यायची आहे. आपल्या चॅनलवरती बघा वेगवेगळ्या ब्लाऊजच्या डिझाईन, कटिंग, स्टिचिंग, त्याचबरोबर वन पीस ड्रेस, नऊवारी साड्या वगैरे, शाही मस्तानी असे सर्व काही व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने, सर्व कटिंग आणि स्टिचिंग मी एकदम सोप्या पद्धतीने, जरी तुम्ही नवीन शिकणार असाल तरीसुद्धा तुम्हाला समजणार आहे अशा पद्धतीने मी सांगते. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता, जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकाल. इथे आतला पप बनवण्यासाठी बघा 7 इंच उंचीचा कपडा मी घेतलेला आहे. रुंदी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे, कशा प्लेटा देणार काय. नॉर्मली बघा 7 इंचाची उंची आणि त्याचबरोबर हा प्लेटी देण्यासाठी बघा दोन्ही बाह्यांचा मिळून मी 20 इंच कपडा म्हणजे 10 इंच एका बाहीसाठी आपल्याला लागणार आहे. तर अशा पद्धतीने छोटे छोटे प्लेट देऊन घेतलेले आहेत. आता इथे आपलं काम लवकर व्हावं यासाठी दोन्हीही बाह्यांचं मी एकत्रच प्लेटचं जे आहे ते बनवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्या दोन्ही बाह्यांचा पफ बसणार आहे. बघा, अर्धं जे होतं ते मी आता कट करून घेतलं आणि त्यानंतर आता ही बाही आपण यावरती सेट करून घ्यायची. बाही सेट करत असताना वरच्या बाजूने थोडंसं एक्स्ट्रा आपल्याला ठेवायचं आहे, कारण वरती आपल्या बाहीचा जो उभट आकार असतो तो थोडासा वरती यायला हवा त्यासाठी. तर खाली जी सुई आपली आहे ती खाली कॉर्नरला आतमध्ये ठेवून आपण टर्न मारून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्लेट आहे सेट करत आपल्याला पूर्ण जी डिझाईन आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे आपली पूर्ण डिझाईन झाली. आता त्यानंतर इथे अगोदर कट मारण्याच्या अगोदर आपल्याला इथे बघा अगोदर टीप देऊन घ्यायची, कारण आपण जेव्हा कट करतो तेव्हा काय होतं, परत त्या प्लेटी ओपन होतात आणि मग ते व्यवस्थित आपल्याला शिवण्यासाठी वेळ जातो. तर त्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो, अगोदर टीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर कट करून घ्यायचं. ठीक आहे. तर बघा, छान असं आपण जोडलेला आहे. आतल्या बाजूचा एक्स्ट्राचा जो कपडा होता तो सुद्धा आता आपण इथे कट करायचा आहे व्यवस्थित. खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी ही स्लीव्स आहे. ही स्लीव्स तुम्हाला शिकलीच पाहिजे आणि एवढी अवघड नाही आहे, सोपीच पद्धत आहे. बघा, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही वरून लेस लावू शकता किंवा नसेल लावली तरीसुद्धा चालेल. आता इथे मला लेस लावायची आहे आणि ती खड्याची लेस आहे बघा, मध्ये जी डायमंड आहे ती. तर त्यासाठी मला इथे सिंगल दाब मी वापरलेला आहे.
आता तुम्ही कोणती लेस वापरताय त्यानुसार तुम्ही साधी जर लेस वापरली तर बघा नॉर्मल दाबावरती सुद्धा इथे लेस लावून घेऊ शकता. बघा छान पानाचा आकार जशाचा तसा आपला आलेला आहे. तसंच काळजी घेत आपण अजून एक टिपसुद्धा या ज्या लेसवरती आपल्याला द्यावी लागणार आहे. मी नेहमी सांगत असते बघा कोणतीही लेस असू द्या आपल्याला डबल टिप ही द्यायचीच आहे. कितीही छोट्यातली छोटी असू द्या दोन्ही कॉर्नरला 2 लेस टिप ह्या आपण देऊन घ्यायच्या आहेत. त्यानंतर जो आपला खालचा कॉर्नर आहे बघा खाली जो आपला दंडगेर आहे तिथे सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची. आता इथे दंडगेरला लेस लावताना मी काय केलं खाली थोडीशी बॉर्डर ठेवलेली आहे जी डार्क आहे त्यामुळे अजून छान दिसेल. जर एकदमच खाली लेस लावली तर ते बॉर्डर पण गोल्डन आणि लेस पण गोल्डन एवढं उठून दिसत नव्हतं. त्यामुळे मी थोडंसं ह्या बॉर्डरच्या वरती लेस लावली आणि खाली ती पर्पल कलरची बॉर्डर त्यामुळे अजूनच बाहीला लुक छान असा येणार आहे. बघा तुम्हाला अजून काही वेगळे व्हिडिओ जर पाहायचे असतील कोणत्या ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग वगैरे तर तुम्ही चॅनलवरती मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे. मी त्याच पद्धतीने पुढचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. मग आपली बाही ही रेडी झालेली आहे. आता आपल्याला खाली एक बटन लावायचं आहे पानाच्या तिथे. आता इथे तुम्हाला प्रेस वगैरे करून घेतलं की एकदम बाही सेट होऊन जाते आणि खूप सुंदर असा लुक येतो आपल्या बाहीला. मी आता खाली बटन वगैरे बाहीसाठी लावून घेते आणि त्यानंतर बाही तुम्हाला दाखवते. पाहू शकता खूप छान अशी बाही झालेली आहे. ही जर डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.